पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गेल्या काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने या गावाची पाणी टंचाई लक्षात घेता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वखर्चातून या गावाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली तरी जलजीवन योजनेच्या माध्यमातून या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात 4.5 कोटी रुपयांची स्वतंत्र योजना या गावाला दिली आहे। 4 वर्ष उलटले मात्र अद्यापही या योजनेचे काम पूर्ण न झाल्याने अधिकारी आणि ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी येथे ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 2 तास सुरू राहिलेल्या या आंदोलनाप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलजीवनचे अभियंता प्रशांत जायभाय यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली आहे। माजी मंत्री तनपुरे यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता संबंधित अधिकारी व ठेकेदार मुरदारे यांनी 8 दिवसात गावांतर्गत पाईपलाईन जोडून गावाला पिण्याचे पाण्याची व्यवस्था करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मिरीच्या पाणी प्रश्नावरून माजी मंत्री तनपुरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका मिरी ग्रामस्थांना देखील चांगलीच भोवली आहे। यावेळी गावातील काही कार्यकर्त्यांनी या जलजीवन योजनेच्या कामाबाबत तीव्र नाराजगी व्यक्त करत संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरले। या आंदोलनाप्रसंगी पांढरीचा पूल पाथर्डी रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। या आंदोलनामध्ये भागीनाथ गवळी, बंडू झाडे, संतोष शिंदे, एकनाथ झाडे, महादेव कुटे, राजू मामा तागड, राजू शेख, आदिनाथ दाने, नंदकुमार कुटे, डॉक्टर बबनराव नरसाळे, बापूसाहेब मिरपगार, अमोल वाघ, राजेंद्र पाठक, अंबादास डमाळे, राजेंद्र दगडखेर, उद्धव दुसंग, घनश्याम कराळे, जालिंदर वामन, सतीश शेत्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। माहिती बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करून राहिलेले आहेत, पण तुम्ही जेव्हा यांना टेंडर दिलं त्यावेळेस टेंडर मध्ये लिहिलं असेल ना यांची आर्थिक क्षमता किती आहे, उद्या सरकारकडून बिल द्यायला मागे पुढे झाल्यावर यांची क्षमता आहे का नाही तपासली की नाही। बिल मिळालं नाही याचं विषयच काढू शकत नाही। ते काय बिल मिळालं नाही म्हणून काम राहिलं हे विषय काढू शकत नाहीत। तुम्ही नोटीस दिली नाही यांना, तुम्ही टाकीचं पाईप कधी लावणार आम्हाला सगळ्या गावासमोर सांगा। पाईप आणलेत का तुम्ही? कुठे पाईप कुठे आहेत? एक मिनिट, पाईप कुठे आहेत? एक तुम्ही शांत बस, थोडं बोलतो मी 2 मिनिट। पाईप कुठे आहेत? आणलेत का? कुठे आहेत? कधी आणलेत? 1 मिनिट, अरे हसायसारखा विषय नाही, हसायसारखा विषय। पाईप तुम्ही पाईप कधी आणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। फक्त बोला तुम्ही, नंतर आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। पाईप हे कधी जोडणार आहेत टाकीला? आपल्याला गावाला पाणी देण्यामध्ये इंटरेस्ट आहे। मला काही इथल्या काही स्थानिक राजकारणाबद्दल मी एक शब्द बोलणार नाही, वरच्या राजकारणाबद्दल एक शब्द बोलणार नाही। मला फक्त मिरी गावाला पाणी देण्यामध्ये इंटरेस्ट आहे। पाईप आलेत ते म्हणतात, पाईपचं बिल झालंय का? बिलिंग झालंय का? नाही झालं? हा ठीक आहे ना, मग कधी जोडून घेणार पाईप? आणि ती जी 40 HP ची मोटर म्हणतात ती टेक्निकली फिजिबल आहे का तेवढी? जवळपास जल जीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांचे राज्य सरकारकडे माझ्या माहितीप्रमाणे 20,000 कोटी रुपये थकलेले आहेत। बरोबर आहे का? कमी जर सांगितलं असेल आकडाने, बोलते कमी आहे नाही, 77 सगळे मिळून थकलेले आहेत। पण जल जीवन मिशन योजनेचे राज्य सरकारकडे जवळपास 20,000 कोटी रुपये थकलेले आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत की सरकारचे पैसे मिळत नाहीत म्हणून। पण तुमची मात्र काही इथं परिस्थिती तशी दिसत नाही। तुमचे जवळपास 2.5 कोटीच्या पुढे बिल झालेली आहेत, 1.5 कोटीचं काहीतरी बिल राहिलेली आहेत। तुम्ही त्या ठिकाणी टाकीमध्ये पाणी जोडून द्या। कसं आहे, टँकर जोपर्यंत पाणी येत नाही मी माझे टँकर चालू ठेवेल, तो काय विषय नाही काय, पण हे तात्पुरता आहे विषय। शेवटी ती लाईन जोडली, जुनी लाईन जोडली, ती तात्पुरताच विषय सगळा। टँकर येणं हाही तात्पुरता विषय। कायमस्वरूपी एवढे 5 कोटी रुपये जर एखाद्या गावाला मंजूर झालेले असतील तर दर्जेदार काम होणं, वेळेमध्ये काम होणं ही तुमची शासनाचे अधिकारी म्हणून जबाबदारी आहे। भले तुम्ही आता म्हणला 6 महिन्यांनी, आता प्रत्येक अधिकाऱ्याला की असं उत्तर असतं। मी नवीन आलेलो आहे, मागचे मला आता सस्पेंड झालेत बहुतेक ना,
पण हे शेवटी तुमची जबाबदारी आहे. पद तेच आहे, माणूस बदललाय, पण कागद खालची तीच आहेत. पहिल्या प्रथम तर यांना मुदतवाढ का दिली? बेकायदेशीर मुदतवाढ दिल्यावर तुमच्या खात्याच्या अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल करून येतं सांगा आधी जरा. अरे तळतळाट्या लोकांचा आम्हाला काही राजकारण करायचं नाही याच्यामध्ये. पाण्याकरता 21व्या शतकामध्ये रस्त्यावर बसावं लागतं, याच्यापेक्षा काय दुर्दैवी गोष्ट आहे. अरे मुद्दा असा झाला की नवीन पाईपलाईन झाली. नवीन पाईपलाईनला जुन्याच टाकीला ती पाईपलाईन जोडली, जुन्याच वालला ती पाईपलाईन जोडून दिले. त्यामुळे कुठे ते नवीन आणि जुन्याचा ताळमेळ तर बसला नाही आणि त्यामुळे ती खरं तर पाईपलाईन वारंवार फुटते. त्या दिवशी मी इंजिनियर साहेबाला सांगितलं होतं की आमची ग्रामस्थांची जी जुनी पाईपलाईन आहे ती पहिली आधी क्लिअर करा, कारण नवीन पाईपलाईन तुम्हाला जर त्या ठेकेदाराला अजून 2 वर्ष द्या, आमचं काही म्हणणं नाही. त्या ठेकेदाराने ते काम अजून पूर्ण, कारण संपूर्ण गाव अजून करणं बाकी आहे. संपूर्ण गावात अजून बऱ्याच ठिकाणी ती पाईपलाईनची खोदकाई बाकी आहे. ती काम अजून बऱ्याच प्रमाणात त्याचं अपूर्ण आहे. अधिकाऱ्यांनी त्या दिवशी आम्हाला ग्रामसभेत सांगितलं की 70 ते 80% बिल त्या योजनेचं काढलेलं आहे आणि तरी ही परिस्थिती आहे. आणि त्या ग्रामसभेत जर आम्ही तिथं नसतो तर ती ग्रामसभा त्याच दिवशी ती पाण्याची ही योजना ग्रामपंचायतीकडे हँडओव्हर करण्याचा ठराव ग्रामसभेत आला होता. बरोबर आहे की नाही साहेब? आणि त्या दिवशी तो आम्ही अजून म्हणलं पाईपलाईनच पूर्ण नाही आणि ग्रामसभेकडे कुठं ते हँडओव्हर करता. म्हणजे इतकं हे जे लोक आहेत ठेकेदार कोणी ते इतके भाडवलेले आहेत. आमच्या गावातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर ते एखाद्या तरुण व्यक्तीने जर व्हॉट्सअपवर टाकलं गावाला पाणी नाही तर त्याला पर्सनल फोन करून दम देतो. आता या ठिकाणी मी जबाबदारीपूर्वक सांगतोय, मी बोलतोय या पाण्याची बोलून राहणार, ज्याला कोणाला ते वाईट वाटलं असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो मी या गावातच आहे आणि इथंच आहे. मला येऊन तुम्ही धमकी द्या, बघू त्याच्या परिणामाचं पुढे काय होते. कारण छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला धमकी देऊन काय होणार आहे? सारं करणार धरणारे आम्ही आणि शेवटपर्यंत पाठपुरावा करणारे निश्चित गावासमोर या ठिकाणी सांगतो. आणि सर्वात पहिलं इथं दारूलाही मिळत पण पाणी मिळत नाही. गोळ्या डॅमची पाईपलाईन झाली, आम्हाला पाणी नाही. आता ह्या 2-3 पाईपलाईन झाले, पण लोक बी असे आहेत. या वसंत शेटने पाणी पाजलं त्याला 30 मतं पडले. 30 चांगलं काम करणारं बी चालत नाही ना, असे भानगड. त्याच्यामुळे अधिकाऱ्याचा भाव होतं, सगळ्याच भाव होतो. सरळ सरळ पाणी तर गावाला पाहिजेत. 4.5 कोटीची पाईपलाईन यायला बी पाहिजे, पण गावाने त्यावेळेस लक्ष द्यायचं ना. पाईपलाईन चालली कशी, काय कसं, कोणता अधिकारी काय करतोय बा. आम्ही त्या योजनेत अधिकारीच पाहिलेलं नाही आतापर्यंत. गावाला तर दादांनी 4.5 कोटी दिले. अजितदादांनी उद्घाटन केलं. अजितदादांनी उद्घाटन केलं तेव्हा मला शंका आली बा आता पाणी येतं का नाही, आणि ते तसंच झालं. पाईपलाईन बी गावाचं बी काम आहे का? पाईपलाईन कुठं काय होतं, कुठं कसं होतं, काय नाही होत, कसं होतं सगळ्याला माहिती. तो पाणीच काय आहे ना मला ते कळलंच नाही. 50 फूट विहीर, त्याच्यात जवळजवळ 15 फुटाची मोटर, म्हणजे 15 फूट पाणी खाली राहते आणि अधिकारी लक्ष देत नाही. अधिकारीने सांगावं दिलं आम्ही एवढे दिले, कोणत्या बेसवर दिले त्या अधिकाऱ्यांनी सांगावं ना. दादा तुम्ही यांना घ्याव द्यावं, यांना पुढं उभा करा कोणी अधिकारी. हो याबरोबर पुढं तुम्ही इथं उभे राहा. असे अवकाशाचे पैसे घेते आणि हे निघापला गेलाय सगळ्यांनी. हे काय करते तो, यांना कोण नाही. सर्वांनी पक्षविरहित रस्त्यावर उतरावं, कारण हा प्रश्न आपला भविष्य काळासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या काळात आपल्या गावासाठी 4.5 ते 5 कोटी रुपये फक्त पाण्यासाठी दिले होते. आता आजपर्यंत गेले 5 ते 6 वर्ष झाले, अजून आपल्याला त्या 4.5-5 कोटी रुपये योजनेचा एक थेंब सुद्धा भेटलेला नाही. म्हणून आपल्याला आज रस्त्यावर उतरावं लागलं आणि एवढे पैसे देऊन सुद्धा दादांनी टँकर द्यावा लागते गावाला. याच्यापेक्षा ग्रामस्थाची नाचक्की झालेली आहे. तरी त्या पाणी प्रश्नाला आपल्याला न्याय भेटावा म्हणून आपण या रस्त्यावर आलेलो आहे. त्याचा प्रशासनाने आणि ठेकेदाराने आपल्याला